पळत आहे गाडी। तो गाईच पहिला डाव मी जिंकलोय। तर नमस्कार मित्रांनो, सुप्रभात। कशा आहात तुम्ही सगळे? तर तुमचं स्वागत आहे आपल्या 7 डेज डेली ब्लॉग्सच्या 4थ्या दिवसात। सो गाईज मी आत्ताच उठलो, आंघोळ वगैरे केली, नाश्ता केला आणि कालचा जो आपला ब्लॉग होता तो थोडासा एडिट करायचा बाकी होता। सो तो एडिट केला आणि आता मी थोड्याच वेळात तो अपलोड सुद्धा करणार आहे। गाईज आपल्या बाप्पाच्या 3ऱ्या दिवसाचे दर्शन। गाडी 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 येते येते मम्मी येते। हा वीरला मम्मी लागते फक्त। हे बघ मामा बघ काय करतोय। आपली आहे ना, खोलायची गाडी खोलायची। ए गाडी खोला गाडी खोला। कोण आहे गाडीचं? कुठून आणायच्या गाड्या? ती चाललाय तो टेम्पो, तर त्याचं लक्ष त्या टेम्पोवरच आहे। तो टेम्पो गेला तर ही गाडी बघायला लागली। आम्ही तिथनं गाड्या बघू। हा बाईकवर बसलाय, फोटो काढण्यासाठी बसलाय, आता उठतच नाही ना। जर जायचं ना आता, जर जाऊन येऊ आपण। सो गाईज आपल्या किचनच्या क्वीन, काय चालू किचन मध्ये? काय बनवतात आजचा मेन्यू? आजचा मेनू कोबी चना डाळ आणि वाल आणि पडवलची एक भाजी, अजून त्याच्यानंतर चपात्या, भात, ओके। देवाला काहीतरी गोड। ओके, या सगळ्यांनी आमच्या इथे गणपतीला जेवायला पण या, हो जेवायला या, पाया पडायला पण या। तुम्हाला माहित नसेल, आमचा आधी मम्मी किचन हा चॅनल होता मम्मीचा, बट काही कारणास्तव गॅप पडल्यामुळे मी तो बंद केला आणि आपला सोमेश पाटील ब्लॉग चॅनल सुरू केला। आजच्या ब्लॉगमध्ये काही नव्हतं, तरी पण उद्या आम्ही जाणार आहोत मडच्या गणपतीला। सॉरी गाईज, आजचं मडचा प्लॅन कॅन्सल झाला, खरंच सॉरी। आणि काय झालं माहिती आहे का, आम्ही दुपारी ना झोपून गेलो वीरसोबत खेळता खेळता आणि संध्याकाळी उठून बघतो तर 5 वाजलेले। सो मग घरातली बोलली का नका 5 वाजले, उशीर वेळ यायला, म्हणून मग आम्ही नाही गेलो, पण उद्या नक्की जाऊ। सो गाईज आम्ही चाललो आता नाईट राईडसाठी। खूप थंडी पडली इकडे, भारी वाटतं एकदम गाडीवर। दादा फुल पळत आहे गाडी। दादा आता ATM मध्ये गेलाय आणि मी बाहेर थांबलो इकडे। सो गाईज तुम्हाला वाटत असेल का आता रात्रीचे 12-1 वाजले असतील किंवा 11 वाजले असतील, पण असं नाही, आत्ताशी 9:30 वाजलेत तरी आहे ना इकडे एवढी शांतता आहे ना, खूपच शांतता आहे। सो गाईज आता इथून गेल्यावर आम्ही घरी जागरण करायचं ठरवलंय। सो आज पत्ते वगैरे खेळू, काल काढलेले आम्ही पत्ते बट खेळलो नाही। सो आज आपण एन्जॉय चाललो थोडा पुढे आता। गाईज ही बाईकची लो बीम आहे आणि ही हाय बीम आहे आणि चांगला आहे ना, लाईट एक नंबर आहे, एकदम क्लिअर दिसत लाईट। गाईज जागरणाची सुरुवात पत्त्यांपासून झाले। पहिला डाव मी जिंकलोय। गाईज आज आपण भेळ बनवणार आहोत जागरणासाठी। सो फर्स्ट कांदा कापूया। गाईज आपला कांदा कापून झालाय। सो आता टोमॅटो कापूयात। गाईज टोमॅटो कापून झालाय। सो आता याच्यामध्ये टाकूया।
त्याच्यामध्ये आता शेव टाकूया. सो गाईज आपली बेल रेडी झाली. सो आता खाऊन घेऊया. सो गाईज आपण आजचा ब्लॉग आपला एंड करूयात. जर तुम्हाला आजच्या 7 days डेली ब्लॉगचा 4था ब्लॉग जर आवडला असेल तर आजच्या ब्लॉगला नक्कीच लाईक करा. आणि आपला जो प्लॅन होता आजचा की महडच्या गणपतीला जायचा तो जरा कॅन्सल झाला, बट उद्या आपण नक्कीच जाणार आहोत. सो उद्याचा ब्लॉग बघायला तुम्ही विसरू नका. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल. सो सबस्क्राईब करा. थँक्यू.